जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत BA इंग्लिश काय असतं, त्याच्यासाठी काय एलिजिबिलिटी असते किंवा स्कोप कसा असतो BA इंग्लिशचा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी हे पण सांगणार आहे की BA इंग्लिश नंतर तुम्हाला किती सॅलरी मिळते आणि टॉप कॉलेजेस पण कोणकोणते आहेत BA इंग्लिशसाठी ते पण आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, BA इंग्लिश जे आहे ना, एक अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे 3 वर्षांचा. तिथे तुम्हाला 3 वर्ष जे असतात ते त्याचं ड्युरेशन असतं. BA इंग्लिशचं ड्युरेशन 3 वर्षांचं असतं. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, जे पण इंग्लिश लिटरेचर वगैरे जे असतं त्याच्याविषयी तुम्हाला ते शिकवलं जातं. त्यानंतर याची जी एलिजिबिलिटी असते ती असते 12वी पास असणं गरजेचं असतं तुम्हाला. त्यामध्ये इंग्लिश सब्जेक्ट असणं गरजेचं असतं, जो की सगळ्यांचा जवळपास असतोच. तर 12वी पास असेल तुम्ही तर तुम्ही BA इंग्लिशसाठी एलिजिबल आहात. त्यानंतर जर फी बघितली बघा, तर फी तर कॉलेज वरती असतं की तुम्ही कोणत्या कॉलेजवरती जाताय त्यावरती डिपेंड करतं. पण जर ॲव्हरेज जर फी बघितली तर ती 10,000 पासून ते 50,000 रुपये पर इयर साठी तुम्हाला लागू शकते, म्हणजे एवढी भरावी लागू शकते. त्यानंतर जर टॉप कॉलेज जर बघितलं, त्यामध्ये सेंट स्टेफन्स कॉलेज आहे दिल्लीचं, लेडी श्रीराम कॉलेज फॉर वुमन्स मुलींसाठी दिल्लीचं कॉलेज. त्यानंतर हिंदू कॉलेज आहे, ख्रिस्ती युनिव्हर्सिटी बँगलोर आहे, सेंट झेवियर कॉलेज मुंबई किंवा मुंबईची युनिव्हर्सिटी आहे, पुणे युनिव्हर्सिटी आहे, नाहीतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. तर या युनिव्हर्सिटी पण चांगल्या जर तुम्हाला BA इंग्लिश करायचं असेल. त्यानंतर बघा, जर स्कोप बघितला तर चांगला स्कोप तुम्हाला इथे मिळून जातो. जे जॉब्स अपॉर्च्युनिटीज आहे त्यामध्ये तुम्ही रायटिंग, एडिटिंग, पब्लिशिंग, जर्नलिझम मध्ये जाऊ शकता, ऍडव्हर्टायझिंग मध्ये किंवा मार्केटिंग मध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता, किंवा पब्लिक रिलेशन असतं, टीचिंग सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा, सॅलरी जर बघितली, सॅलरी तुमच्या नॉलेज आणि स्किल वरती डिपेंड असते. पण जर आपण एक रेंज पकडली, समजा ॲव्हरेज रेंज किती असते, तर ती असते 20,000 ते 25,000 रुपये पर मंथच्या हिशोबाने तुम्हाला मिळत असते. म्हणजे जर तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स ते असला तर याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला ती सॅलरी मिळू शकते. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.